जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उबाठाच्या वतीने बुधवारी सटाणा येथील तहसीलदार कार्यालयासमोर काळे ध्वज फडकवीत तीव्र निषेध करण्यात आले। ज्येष्ठ नेते लालचंद सोनवणे, शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले। महाराष्ट्रात जनसुरक्षा कायदा लागू करण्यात आला असून हा कायदा लोकशाही आणि संविधानाने नागरिकांना प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा आरोप करीत तो ताबडतोब रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले। लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांवर अन्याय झाल्यास त्याला वाचा फोडण्यासाठी विविध संघटना सरकारविरुद्ध मोर्चे, आंदोलन, उपोषण आदी शांततेच्या मार्गाने सरकारकडे न्याय मागते आणि त्यातूनच न्यायही मिळतो। परंतु महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा लागू करून लोकशाहीची पायमल्ली केली, तसेच अभिव्यक्ती हक्क, भाषण व वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे। त्यामुळे याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। महाराष्ट्र सरकारने हा जनसुरक्षा कायदा लवकरात लवकर रद्द करावा, अन्यथा शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला। यावेळी अनिल सोनवणे, अमोल पगार, शरद शेवाळे, राजेंद्र खानकरी, राजन सिंग चौधरी, सुमित सोनवणे, सुरेश पगार, संदीप सोनवणे, पंकज ठाकूर, सुनील गायकवाड, मंगेश जाधव, देविदास सोनवणे, शेखर परदेशी, मनोहर शिंदे, शशिकांत सोनवणे, सुधीर सोनवणे, सुनील गायके, मोहसिन शेख, रवींद्र सोनवणे, मोहसिन शहा, मंगलसिंग जोहरी, अशोक खैरनार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले। पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रवींद्र सोनवणे, शहर प्रमुख शिवसेना उबाठा, यावेळी बोलताना म्हणाले की जनसुरक्षा कायद्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा आली आहे। जनता व पक्ष संघटनांच्या आंदोलनावर आणि स्वातंत्र्यावर बंदी घालणार हा जुलमी कायदा तात्काळ मागे न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे।